नमस्कार मित्रांनो. आज खरोखर बैलगाडी शर्यतीला सोन्याचे दिवस आले. मी असं का म्हणतोय तर त्याच्यामागे एक विशेष कारण आहे. आज तुम्ही मैदान बघू शकता. हे मैदान आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या जांभळी या गावाचा. गाव जांभळी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. या गावात प्रथमच मैदान भरत आहे. मराठवाडा केसरी पर्व पहिले. आणि मी जसं सांगितलं की बैलगाडी क्षेत्राला सुवर्ण दिवस आलेत. त्याच्या मागचं विशेष कारण आहे या मैदानाची बक्षिसाची रचना. तब्बल 5 लाख रुपये या मैदानाची प्रथम पारितोषिकाची रक्कम आहे. तशीच द्वितीय रक्कम 4 लाख, तृतीय 3 लाख अशी टप्प्यावारीने ही रक्कम आहे. आज मैदानाचं तुम्ही स्वरूप बघितलं तर हिंदकेसरी पेडगाव, हिंदकेसरी पुशेगाव या स्वरूपात या मैदानाचं स्वरूप आहे. आणि समोर डोंगराळ भाग, वरती मंदिर आणि खूपच सुंदरपणे मैदान तयार केलंय. मैदानाचं काम अंतिम टप्प्यावर येऊन थांबलंय बघा मित्रांनो. फाट्या वगैरे खूप छानरित्या बनवून सज्ज आहेत. तर चला जाणूया आयोजकांचं काय म्हणणं आहे. आयोजक आहेत आपल्यासोबत. तर आपल्यासोबत आहेत आयोजक. नमस्कार दादा. नमस्कार. सगळ्यात आधी आपला परिचय द्या. मेरा नाम बाबा पेटरे. आज एवढं मोठं मैदान भरवण्याचं काय कारण? मैदान अशी आमची इच्छा होती की ते आम्ही मैदान इथं आपल्या संभाजीनगर मध्ये जांभळी गावात मैदान व्हायला पाहिजे. हे मोठं मैदान मी मुस्ताक भाई आणि अविनाश राठोड चव्हाण यांनी आम्ही एक दिवस मैदान सेकंडचं कॅन्सल करून आणि मोठं मैदान ठेवलं की 3 फेऱ्याचं. या गावातून पहिले असं मैदान झालेलं आहे का? या गावात याच्या अगोदर सेकंडचं मैदान होतं की. आज शंकरपटाचे मैदान व्हायचे याच्या अगोदर मित्रांनो. आणि शंकरपटातून 3 फेऱ्याकडे वळावं असं का वाटलं? 3 फेऱ्याकडे असं का माझे जे बैल हे सांगली सातारा इकडे आणत होतं. त्याच्यानंतर मी इकडं आपल्याकडं मैदान भरायचं ठरलं की. आज एवढं मोठ्या रकमेचं मैदान याचं कसं विचार करण्यात आला? याचं विचार असं केलं की भाऊ मोठमोठे बैल आपले संभाजीनगर मध्ये 600-700 पावती फाटती आहे. त्याच्यानंतर हे मैदान आम्ही असं केलं की भाऊ 600 पावती आपली झाली तर आपलं मैदान कसं बी होतं, ज्या खाली वर झालं तरी आपण आहे की. एवढ्या मोठ्या रकमेचं मैदान घ्यायचं म्हणल्यावर मित्रांनो खूप मोठ्या धाडसीची गोष्ट आहे. आणि बैलगाडी मालकांना कुठंतरी याचा फायदा होईल हा विचार करून हा मैदान आज कधी हा विचार चालू होता की मैदान भरवायचा? किती दिवसापूर्वीपासून तयारी चालू आहे? 3 महिन्यापासून 3 महिन्यापासून. परमिशन वगैरे पूर्ण क्लिअर आहे. आता काम आपण बघतोय बऱ्याचपैकी काम या मैदानाचं पार पडत आलंय. काय काय बाकी अजून? बाकी काही नाही राहिलं. फट्ट्या पडल्या, सगळे पूर्ण क्लिअर झालाय. अजून काय काय राहील मैदानाची स्वरूप ज्या दिवशी मैदान भरेल त्या दिवशी मैदानाला दोन्हीकडून बॅरिकेड आहे. अजून आपली मंडपची पट्टी आहे. पुरे अधिकारी लोक इथेच आहे. कशा पद्धतीनं या मैदानाचं जे येणारे प्रेक्षक आहे, बैलगाडी मालक आहे, त्यांच्या सुविधा वगैरे कशा पद्धतीने आहे? त्यांना सुविधा 23 तारखेला संध्याकाळी जेवणाची सुविधा केलेली आहे. त्यांच्या बैलाची चाऱ्याची आहे, पाण्याची बी सुविधा केलेली आहे. बघा मित्रांनो, एक पहिल्यांदाच मैदान भरवणं आणि सगळ्या गोष्टी बैलगाड्या मालकांचा विचार करून आणि खरोखरच एक स्वतः बैलगाडी मालक असल्यामुळं काय काय गोष्टीच्या अडचणी होतात त्या सगळ्या गोष्टीच्या अडचणी भरून काढलेल्या आहेत. तसेच आपल्यासोबत आहे मित्रांनो आयोजक अविनाश चव्हाण. चला बघूया त्यांचं काय मत आहे. नमस्कार दादा. मित्रांनो फाट्या बघू शकता तुम्ही. खूप छानरित्या अशा फाट्या तयार केलेल्या आहे. किती दादा फाट्याचं अंतर सांगता येईल? पाठीचे अंतर हे कमीत कमी 15 फीट आहे. मधल्या मधल्यामध्ये रुंदी आणि लांबी किती आहे? 900 फीट आहे.
900 फूट एक आदत आणि दुसरा वासरांचा विचार करून 900 फूटचा रस्ता ठेवला. रस्ता कसा आहे? रस्ता एकदम चांगला आहे की, जास्त कडक बी नाही जास्त नरम बी नाही. हा, लहान वासरांना व बैलांना दोघांना पळण्यासाठी सोपं जायला पाहिजे अशा पद्धतीनं मैदान बघू शकता तुम्ही. खूप छान रित्या मैदान फार एकदम व्यवस्थितपणे तयार केलेले आहे. बरेचसे कामं अजून बाकी आहेत, पण मैदानाचं काम पूर्णपणे तयार झालेलं आहे. काम राहिले बॅरिकेड, मंडप, डेकोरेशन वगैरे. अजून आपल्याकडे 3 दिवस असल्यामुळं बाकीच्या उर्वरित अपडेट तुम्हाला दिल्या जातील. बघूया मग, आपल्या गावात हा खेळ पहिल्यांदाच भरवण्यात आलेला आहे बघा. हो, आज गावकऱ्यांची कशी उत्सुकता आहे? गावकरी पूर्ण संमतीनं मैदान भरण्यात येत आहे. काय म्हणताय गावकरी? गावकरी म्हणताय की एकदम चांगलं मैदान भरलं आहे, काही दिक्कत नाही. आज शंकरपटच्या नामांकित जोड्या आपल्या गावात पळतात. येणार की, त्या जोड्या इथं पळताना दिसतील का? दिसणार. कितीक बैलगाडींनी सहभाग नोंदवलाय? 500 500च्या वर गेलं की. बघा मित्रांनो, खूप चांगल्या संख्येनं बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि सर्वांनी खरंच यावं आणि मैदानाचा आनंद घ्यावा. आपली बैल पळवावी असं मैदान तयार केलेलं आहे. फाट्या बघू शकता तुम्ही. फाट्यामध्ये एकदम सगळ्याच फाट्या बघू शकता. एकदम चांगल्या फाट्या तयार केलेल्या आहेत आणि फाट्याची रुंदी, लांबी, तसंच रस्त्यात पळताना कुठल्या प्रकारचा धोका नाही आणि बैलांना त्रास पण होणार नाही अशा पद्धतीचं हे मैदान तयार करण्यात आलेलं आहे. तसंच आपण बघूया, समोर थांबायला जागा, जे बऱ्याचशा बैलगाडी मालकांच्या तक्रारी असतात की समोर थांबायला जागा नसतात. या मैदानात तसली कसली तक्रार राहणार नाही. दाखवतो मी तुम्हाला. किती जागा आहे समोर थांबायला? समोर थांबायला जागा कमीत कमी 1000 ते 1500. काही अडचण वगैरे? काही अडचण नाही. हे बाकीचे राहिलेले जे जमीन आहे, एकूण 16 एकर जमीन आहे. एकूण 16 एकर जमीन आहे गाडीवाल्याला थांबायला, हा, टेकडीच्या बाजूला. बघू शकता मित्रांनो, बैलगाडी मालकांना थांबायला खूप मोठी जागा आहे आणि फाट्या बघू शकता आपण. फाट्यापासून खूप लांब आलोय. इथून फाट्या किती लांब दिसत आहे. जवळपास फाट्यापासून वरती 1001 फुटाचा रस्ता मोकळा आहे आणि त्याच्यानंतर समोर डोंगर. बैलाला कुठल्याच प्रकारचा इजा होणार नाही असा विचार करून मैदान भरवण्यात येणार आहे. लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी नोंद करावी व आपला सहभाग नोंदवावा व खेळाचा आनंद घ्यावा. धन्यवाद.